इयत्ता 8वीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आलेला प्रश्न खूपच व्हायरल झालेला आहे आणि अलीकडच्या काळामध्ये त्या प्रश्नाची खूप जोरात माध्यमांवर चर्चा झालेली आहे. हा प्रश्न काय होता? प्रश्न होता उच्च जातीचे नाव काय? त्यामध्ये 4 पर्याय दिलेले होते. पर्यायामध्ये होते वरती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर हा प्रश्न महाराष्ट्रभरात एवढा व्हायरल झाला आणि त्याची एवढी चर्चा करण्यात आली की टार्गेट पिक नावाची जी संस्था आहे या संस्थेवरच एकंदरीत प्रश्नचिन्ह उभं करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये अशा अनेक संस्था आहेत ज्या अशा पद्धतीचं गुपित काम करत आहेत आणि आपल्या विद्यार्थ्यांवर एक वेगळा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ह्याच्यामधून आपल्याला सरळ आणि एकदम सोप्या पद्धतीनं दिसून येईल की ह्या संस्थेची आयडिओलॉजी काय आहे आणि या संस्थेला नेमकं कुठल्या प्रकारचं ज्ञान पसरवायचं आहे. तर या संस्थेला त्यांचं ज्ञान पसरवायचं आहे मनुस्मृतीचं. मनुस्मृतीने ज्या पद्धतीने वर्णव्यवस्थेची उतरण आपल्याला आखून दिली आणि ती वर्णव्यवस्था म्हणजेच ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. तर हीच वर्णव्यवस्थेची जी उतरण आहे ही प्रश्नावलीमध्ये येणं आणि एकदम आविर्भावातून आणि गर्वाने अशा पद्धतीचा प्रश्न देण्यात येणं हा एक मनुस्मृतीचा आणि मनुचाच चेहरा आहे. महाराष्ट्र सरकारला मागणी आहे, महाराष्ट्र सरकारने अशा ज्या काही ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करणाऱ्या संस्था आहेत अशा संस्थांवर वेळीच आळा घालावा, अन्यथा अशा संस्था महाराष्ट्राचं वाटोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. टार्गेट पिक या संस्थेवर त्वरित बंदी आणावी. जय भीम.